बोला कुंडलिक वरदेव हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. ज्ञानेश्वरीचा अध्याय 11वा, त्याचं आपण वाचन आणि निरूपण करत आहोत. कालपर्यंत भाग 5 झालेले आहेत. आज आपण भाग 6 बघणार आहोत. कालपर्यंत 140 पर्यंत ओव्या झालेल्या आहेत. आज आपण पुढच्या ओव्या पाहणार आहोत. 141 पासून पुढच्या ओव्या पाहणार आहोत. ते अगोदर कालच्या भागात काय घडलेलं आहे ते थोडक्यात आपण समजून घेऊयात आणि पुढे जाऊयात. तर हा अध्याय नंबर 11. अध्याय नंबर 11ला विश्वरूप दर्शन असंही म्हणतात. तर याच अध्यायामध्ये भगवान श्रीकृष्णाने अर्जुनास विश्वरूप दर्शन दिलेलं आहे. आता हे विश्वरूप दर्शन म्हणजे नेमकं काय? जरी ते विश्वरूप दर्शन अर्जुनास भगवंतांनी दाखवलं असेल तर ते अर्जुनाला समजलं का? तेवढी अर्जुनाची पात्रता होती का? मग पात्रता नसताना भगवंतांनी विश्वरूप दर्शन अर्जुनास दिले का? आणि या सर्व गोष्टींचा या अध्यायामध्ये खुलासा आलेला आहे. तर अध्यायाच्या सुरुवातीलाच ज्ञानेश्वर माऊलींनी प्रस्तावना करत असताना या सगळ्या गोष्टींचा उहापोह केलेला आहे. नंतर अर्जुन भगवंतास म्हणतो की तुम्ही मला जे ज्ञान दिलेलं आहे, मला आपण जे मार्गदर्शन केलेलं आहे, तर आता मला विश्वरूप दर्शनाची आस निर्माण झालेली आहे. आता हे बोलायचं कसं? साक्षात भगवंताशी हे बोलायचं कसं? आणि जर बोललो तर भगवंत आपल्याला विश्वरूप दर्शन देतील का नाही अशा संभ्रमात अर्जुन असतो. त्याला कारणही तशीच आहेत की माझं भगवंतावर किंवा भगवंताचं माझ्यावर माया आहे हे खरं आहे, पण आपल्यापेक्षा ही माया ही यशोदेची होती. पण यशोदेनं कधी भगवंताला विश्वरूप दर्शन द्या असं म्हणण्याचं धाडस केलं नाही. किंवा मी भगवंताची सेवा केलेली आहे, अर्जुनाला असं वाटतं की मी भगवंताची सेवा केलेली आहे, पण माझ्यापेक्षाही जास्त सेवा गरुडाने केलेली आहे. पण गरुडानं असं कधी विचारलं नाही. किंवा मी भगवंताच्या बरोबर भरपूर आहे, जास्त वेळ भगवंताच्या बरोबर आहे, पण सनकादिकांचा सुद्धा भगवंतांना जास्त वेळ सहवास लाभलेला आहे, पण त्यांनी कधी अशी खोडी काढलेली नाही किंवा असं कधी त्यांच्या डोक्यात आलेलं नाही की मला तुम्ही विश्वरूप दर्शन दाखवा. अशा बऱ्याचशा गोष्टींमुळे किंवा गोप गोपिका ज्या होत्या, जे त्यांचे लहानपणीचे मित्र होते भगवंताचे, त्यांनी सुद्धा असं कधी विचारलं नाही की मला विश्वरूप दर्शन दाखवा म्हणून. मग असं असताना भगवंत मला का विश्वरूप दर्शन दाखवतील, ही अर्जुनाच्या मनात शंका निर्माण झालेली होती. मग नंतर अर्जुन काय करतो की भगवंताची स्तुती करतो,
भगवंताने जे काही महान कार्य केलेले आहे त्याची आठवण करून देतो. एवढं झाल्यानंतर मग भगवंतांना म्हणतो की तुम्ही कुणाकुणाला मोक्ष दिलेला आहे, कुणाकुणाला तुम्ही हे केलं, मग त्यांना जर दिलं तर मग मला का नाही? अशा पद्धतीनं भगवंताशी हितगुज अर्जुनाचं चाललेलं आहे. तर भगवंत म्हणतात भगवंत याच्यावर खुश होऊन भगवंत म्हणतात की बरं ठीक आहे, माझे रूप पहा, असं म्हणतात भगवंत. म्हणजे विश्वरूप दाखवण्यास भगवंत तयार होतात. आणि पार्थाला असं वाटत असते की विश्वरूप हे एकच दाखवणार आहेत भगवंत. पण भगवंत त्यांना अगणित रूपे दाखवणारा होते. अगणित रूपे पहा, असं भगवंत म्हणतात अर्जुनास. आता आज भाग नंबर 6 मध्ये तिथून पुढचं आपण पाहूयात. तर भगवंतांनी याच्या अगोदर म्हणजे याच्या अगोदरच्या भागातच असं दाखवलं सांगितलेलं आहे की विश्वरूप दर्शनात काय काय दाखवलं, काय काय दिसलं, सुरुवात काय झालेली आहे, त्याचं वर्णन ह्यात आहे. की भगवंत म्हणतात, अर्जुना तू माझे एकच विश्वरूप दाखवा असे म्हटलेस, आणि ते एकच जर तुला दाखवले तर यात नवल ते काय? म्हणून आता माझ्या स्वरूपातच सर्व जग भरले आहे असे पहा. आता भगवंताच्या स्वरूपातच अख्खं जग भरलेलं आहे, हे तू आता पहा असं भगवंत म्हणतायत. म्हणजे भगवंताच्या स्वरूपात संपूर्ण जग आहे. ते कसं आहे, ते काय आहे, त्याचं पुढे वर्णन केलेलं आहे. की माझी रूपे कशी आहेत म्हणशील तर ती पहा, काही रोकडी, काही रोडकी, रोडकी म्हणजे कृशळ, काही रोडकी, काही लठ्ठ, काही ठेणगी, काही उंच, काही जाड, काही सडपातळ, काही अमर्याद, काही न आवरणारी, काही निष्कपटी, काही उद्योग करणारी, काही स्वस्थ न बसणारी, काही उदासीन, काही प्रेमयुक्त, काही तीव्र बुद्धीची. बघा, हे जे वर्णन आहे, हे जे काय इथं सांगितलेलं आहे भगवंतांनी, असे भरपूर प्राणी आहेत बरं का. आता काही रोडकी, काही लठ्ठ, लठ्ठ म्हणजे हत्ती लठ्ठ असतो, काही ठेणगी, ठेंगणी, बुटकी, काही उंच, जिराफ उंच असतो, काही जाड, काही सडपातळ, काही अमर्याद, काही न आवरणारी, काही निष्कपटी, काही उद्योग करणारी, काही स्वस्थ बसणारी, काही उदासीन. आता उदासीन कुठला प्राणी माहितीये का? त्याला स्लॉट असे म्हणतात. इंग्लिशमध्ये त्याला स्लॉट असे म्हणतात. त्याचे भरभर जी त्याची चाल आहे, हा प्राणी जास्त करून झाडावरच असतो. कधीतरी त्याच्या आयुष्यात झाडाच्या खाली उतरतो, असा हा स्लॉट प्राणी. त्याला एका फांदीवरून दुसऱ्या फांदीवर जाण्यासाठी लागणारा वेळ हा 5 ते 6 तासांचा असतो. एवढा स्लो असतो हा प्राणी, एवढा उदासीन असतो. एकदम हळू 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 चालत असतो. तसंच कासव सुद्धा हळूहळू चालतं, उदासीन असतं. काही प्रेमयुक्त, काही तीव्र बुद्धीची. आता तीव्र तीव्र बुद्धीची मध्ये कावळा तीव्र बुद्धीचा असतो, हत्ती अतिशय हुशार असतो, असे भरपूर आहेत. काही बेसावध, काही सावध, काही सुंदर. सुंदर मध्ये बघा, मोर किती सुंदर असतो. कितीतरी गाय जर वासराला दूध पाजताना तुम्ही बघा, एवढी सुंदर दिसते. गाढवाचं पिल्लू जन्मलेलं ते तुम्ही नीट बघा, फार सुंदर दिसतं ते.
गाढवाचं पिल्लू सुद्धा जन्मल्या थोड्या वेळाने त्याला पहा, हरणाचं पिल्लू जन्मल्यानंतर पहा, अतिशय सुंदर दिसतं. तर ही जी सगळी रूप आहेत ही भगवंताची रूप आहेत. काही गंभीर, काही उदार, काही कृपण, काही रागीट, काही शांत, काही चांगल्या मदानी युक्त, काही निरुपयोगी, काही आनंदयुक्त, अशी भरपूर रूपे सांगितलेली तिथं भगवंतांनी. काही तांबड्या रंगाची, काही काही सर्व ब्रह्मांड माणकांनी भरलेली अशी शोभणारी, काही अरुणोदयाप्रमाणे तांबड्या वर्णाची, काही शुद्ध स्फटिकाप्रमाणे स्वच्छ पांढरी, काही इंद्रनीळ मण्याप्रमाणे, काही काजळासारखी काळी, काही रक्ताप्रमाणे लाल. हे असे भिन्न भिन्न रंग आहेत, ज्याप्रमाणे भिन्न आकृत्याही आहेत, की ज्या आकृत्याच्या सौंदर्यापुढे मदनही लाजून शरण आला. काही तेजःपुंज, काही मनोहर, जणू काही शृंगार लक्ष्मीचे जमादारखानेच उघडले आहेत, एवढे सुंदर. काही गोंडस, काही किडकिडीत, काही अतिविक्राळ, काही उंच मानेची, उदाहरणार्थ जिराफ, काही मोठ्या डोक्यांची, भयंकर. हे सुभद्रा प्रते, म्हणजे हे अर्जुना, याप्रमाणे माझ्या रूपाच्या शेकडो आकृती आहेत. आलं लक्षात? भगवंत काय म्हणतात, याप्रमाणे माझ्या रूपाच्या शेकडो हजारो आकृती, जेवढे प्राणी मात्र तेवढे भगवंताची रूपच आहेत ही. व त्या पाहू गेले असता त्यांच्या पार लागणार नसून या एक एक रूपाच्या एक एक अवयवांवर सर्व जग भरले आहे. ते कसे ते पहा. आता भगवंताच्या शरीराच्या एक एक अवयवावर सर्व जग भरले आहे. ते कसं ते पहा म्हणतात. तर ते आता आपण भाग नंबर 6 मध्ये पाहणार आहोत. त्यासाठी श्लोक नंबर 6 चा श्लोकार्थ आपण वाचूयात. हे भारत, आदित्य, वसु, रुद्र, 2 अश्विन कुमार, मदनगण आणि पूर्वी काहीही पाहिली नाहीत अशी अनेक आश्चर्यकारक रूपे माझ्या ठिकाणी पहा. आता भगवंत काय म्हणतात, की तू नीट माझ्याकडे बघ. माझ्या स्वरूपातच, माझ्या एक एक अवयवातच तुला एक एक जग तुला पाहायला, सर्व जग पाहायला मिळेल. आता ते कसं, त्यासाठी आपण ओळ आहे वाचूयात. ओळी नंबर 141. जेथ उन्मिलन होत आहे दिठी, तेथ पसरती आदित्याच्या सृष्टी, पुढती निमिलनी मिठी देत आहाती. वदनेची या वाफे सवे, होत ज्वालामय आघवे, तेथ पावकादी पावे, समूह वसूंचा आणि भृलुतांचे शेवट, कोपे मिळू पाहते एकवट, तेथ रुद्रगणाचे संघाट, अवतरत देखे पै सौम्यतेचा ओलावा, मिती नेणीजे अश्विने दैवा, श्रोत्री होती पांडवा अनेक वायू, या परी एकैकाचिये लिळे, जन्मती सुरसिद्धांची कुळे, ऐसी अपारे अन विशाळे, रूप ये पाही. माझी दृष्टी उघडल्याबरोबर आदित्यादी देवांची उत्पत्ती होते. मी फक्त डोळे उघडले तरी आदित्य आणि त्यासारख्या देवांची उत्पत्ती होते. आदित्य म्हणजे सूर्य. व पुढे तीच दृष्टी मिटल्याबरोबर सर्व देव लय पावतात. बघा, हे भगवंताचं विश्वरूप आहे, हे नीट समजून घ्या. विश्वरूप स्वतः भगवंत
अर्जुनास सांगत आहेत की तू तू बघ, माझी दृष्टी मी फक्त उघडली, म्हणजे डोळ्यात माझ्या बघ, तर काय होतं की सूर्यमंडळाची उत्पत्ती होते. आदित्यादी देव म्हणजे सूर्यासारख्या देवांची उत्पत्ती होते, ते तयार होतात. आणि काय, पुढे तीच दृष्टी मिटल्याबरोबर सर्व देव लय पावतात. म्हणजे फक्त दृष्टी उघडली तरी देवांची उत्पत्ती होते आणि दृष्टी मिटली तर सर्व देव लय पावतात. ही फक्त डोळ्यातली जादू आहे. फक्त डोळ्यामध्ये पूर्ण देव देवता दिसतात, डोळे मिटल्याबरोबर लय पावतात. तर बाकी अजून भरपूर शरीराचे अवयव बाकी आहेत. अजून कशात काय दिसतंय ते आपण पुढे वाचूयात. माझ्या मुखातील श्वासोच्छ्वासाबरोबर सर्व ज्वालामय होऊन ज्वालातून अष्टवसूंचा समुदाय उत्पन्न होतो. काय होतं की भगवंताच्या श्वासातून, श्वास आपण घेतो आणि श्वास सोडतो ना, त्याबरोबर सर्व ज्वालामय होऊन जातं, सगळीकडे जाळ लागल्यासारखं होतो, होऊन ज्वालातून अष्टवसूंचा समुदाय उत्पन्न होतो. अष्टवसूंचा समुदाय त्या ज्वालांमधून निर्माण होतो. आणि माझ्या भिवयांची टोके रागाने एके ठिकाणी मिळतात असे दिसू लागले, म्हणजे 11 रुद्रगण उत्पन्न झालेले दृष्टीस पडतात. बघा, डोळे उघडल्याबरोबर सूर्यासारखे देव यांची उत्पत्ती होते. मुखातील श्वासोच्छ्वासाबरोबर सर्व ज्वालामय होऊन त्या ज्वालांतून काय निर्माण होतं, अष्टवसूंचा समुदाय उत्पन्न होतो. आणि दोन भुवयांच्या मध्ये, दोन भुवयांची टोके रागाने जर एकत्र ज्या ठिकाणी मिळतात असे दिसू लागले की तिथे 11 रुद्रगण उत्पन्न झालेले असे दिसतात. माझ्या सौम्य मुद्रेवरून असंख्य अश्विन कुमार उत्पन्न होतात. भगवंताची सौम्य मुद्रा आहे, चेहरा आहे, त्याच्यावरून असंख्य अश्विन कुमार निर्माण होतात, उत्पन्न होतात. आणि हे पांडवा, कानातून अनेक वायू उत्पन्न होतात, भगवंताच्या कानातून अनेक वायू उत्पन्न होतात. याप्रमाणे माझ्या एक अवयवांच्या लीलेपासून देव व सिद्ध यांची कुळेच्या कुळे उत्पन्न होतात. बघा, भगवंताच्या एक अवयवांच्या लीलेपासून देव आणि सिद्ध यांची कुळे उत्पन्न होतात. आपण म्हणतो ना, माझं कुळ हे आहे, आम्ही भोसले कुळातले, आम्ही शिंदे कुळातलं म्हणजे आपले वडील, आजोबा, पणजोबा, खापर पणजोबा वगैरे वगैरे शेवटपर्यंत ते म्हणतात कुळ. तर अशी देवांची कुळेच्या कुळे उत्पन्न होतात. आणि अपार आणि विशाल रूपे या ठिकाणी पहा. ह्या देवांची जी अपार आणि विशाल रूपे आहेत ना, ते कुठं पहा, पहा माझ्या चेहऱ्याकडे म्हणतात भगवंत. डोळ्यात सूर्यासारखे देव उत्पन्न होतात. नंतर काय, श्वासोच्छ्वासापासून अष्टवसूंचा समुदाय उत्पन्न होतो. अजून काय होतं, भुवयांची टोके रागाने जिथे एकत्र मिळतात तिथे 11 रुद्रगण उत्पन्न झालेले दृष्टीस पडतात तुमच्या. आणि सौम्य मुद्रेवरून असंख्य अश्विन कुमार उत्पन्न होतात. हे आहे विश्वरूप दर्शन. फक्त चेहऱ्याकडे बघितलं तर एवढ्या गोष्टी दिसायला लागलेल्या आहेत. पुढे आपण वाचूयात. जया ते सांगावया वेद बोबडे, पहावया काळांचेही आयुष्य थोकडे, धातयाही परीन सापडे ठाव जयांचा. जयांते वेदत्रयी कधी नायके, तिये इये प्रत्यक्ष अनेके, भोगी आश्चर्याची कवितिके महासिद्धी. ज्या रूपांचे वर्णन करण्यास वेदांची ही वाणी कुंठित होते,
वेदांची सुद्धा वाणी कुंठित होते आणि ज्यांची नाव 3 वेदांनीही कधीही ऐकलेले नाही, ती माझी अनेक रूपे या ठिकाणी प्रत्यक्ष पहा व ती पहिल्यापासून आश्चर्यकारक लीलेचा व महासिद्धीचा उपभोग घे. भगवंत काय म्हणतात, की जे वेद आहेत, माझ्या रूपाचे वर्णन करण्यास वेदांचीही वाणी कुंठित होते, म्हणजे वेदांनाही ते शक्य झालेलं नाही. आणि ज्यांचे नाव 3 वेदांनीही कधी ऐकले नाही, ती माझी अनेक रूपे या ठिकाणी प्रत्यक्ष पहा. भगवंत किती प्रसन्न झालेत बघा. आंधळा मागतो 1 डोळा, देव देतो 2 डोळे, असं झालेलं आहे. अर्जुनाला वाटत होतं की आपल्याला एक विश्वरूप बघायला मिळेल. हे तर असंख्य विश्वरूप दाखवू लागलेले आहेत भगवंत. फक्त डोळे उघडले तर पहा म्हणतात, त्यात आदित्यादी देव तुम्हाला दिसतील, उत्पन्न झालेले दिसतील. डोळे मिटल्याबरोबर ते लय पावलेले दिसतील. मुखातील श्वासोच्छ्वासाबरोबर जे ज्वाला निर्माण होतात, त्या ज्वालांमध्ये अष्टवसूंचा समुदाय तुम्हाला दिसेल असं म्हणतात. आणि जिथे भुव्यांची टोकं एकमेकांना मिळतात, तिथे 11 रुद्रगण दृष्टीस पडतील आणि सौम्य मुद्रेवरून असंख्य अश्विन कुमार उत्पन्न होतात. असं हे भगवंताचं नुसतं चेहऱ्यात एवढं विश्वरूप बघायला मिळालं. अजून तर बाकी अवयव अजून भरपूर आहेत. त्यासाठी आपल्याला 7वा श्लोक, त्याचा श्लोकार्थ वाचूयात. हे गुडाकेश, चराचरासहित हे सर्व जग आणि जे काही आणखी तू पाहू शकतोस, ते सर्व आज माझ्या देहामध्ये एके ठिकाणी असलेले पहा. हे सर्व जे जग आहे ना, हे सर्व जे विश्व आहे ना, ते माझ्या एक अवयवांमध्ये सामावलेलं आहे. माझ्या देहामध्ये एक ठिकाणी आहे. कसे ते पहा. या मूर्तीची या किरीटी, रोममुळी देखो सृष्टी, सुरतरू तळवटी तृणांकुर जैसे, वातायनाचेनी प्रकाशे, उडत परमाणु दिसती जैसे, भ्रमत ब्रह्मकटकास जैसे, अवयव संधी एथ कैकियांचिया प्रदेशी, विश्व देख विस्तारेशी, आणि विश्व ही परवती मानसी, जरी देखावे वर्ते, तरी येही विषयांचे काही, एथ सर्वथा साकडे नाही, सुखे आकडे ते माझिया देही, देखसी तू. ऐसे विश्वमूर्ती तेणे, बोलिले कारुण्यपूर्णे, तव देखत आहे की नाही म्हणे, निवांतुची रू. एथ का पाहा उगला, म्हणून श्रीकृष्णे जव पाहिला, तव आरतीचे लेणे लेईला, तैसाची आहे. हे किरीटी, या रूपाच्या प्रत्येक रोमाच्या मुळाशी सृष्टी आहे, ती पहा. हे जे रूप आहे ना, त्या रूपाच्या प्रत्येक रोमाच्या मुळाशी एक सृष्टी आहे, ते पहा. जसे काही कल्पतरूच्या बुडाजवळ कोवळे गवतच उगवलेले असते. कल्पतरूच्या खाली बुडात जसं गवत उगवलेलं असतं, तसं प्रत्येक रूपाच्या रोमाच्या मुळाशी पहा, तिथे तुम्हाला सृष्टी आहे असे दिसेल. त्याचप्रमाणे ज्याप्रमाणे झरोक्यातून सूर्यकिरण घरात पडल्यावर त्यात परमाणू उडतात असे दिसते, त्याचप्रमाणे या रूपाच्या प्रत्येक अवयवांच्या सांध्यातून
ब्रह्मांडाचे थवेच्या थवे भ्रमण करीत आहेत असे दिसत आहे पहा. बघा, पूर्वी कसे झरोके असायचे, छोट्या खिडक्या असायच्या किंवा खिडकीच्या वर झरोके असायचे. ज्यावेळेस सूर्य उगवतो किंवा मावळतो त्यावेळेस तिरकी किरण असतात बघा, म्हणजे सकाळचे 8-9 वाजलेले असतात किंवा संध्याकाळचे 5-6 वाजलेले असतात. त्यावेळेस त्या झरोक्यातून घरामध्ये सूर्याची किरण येतात. आपण जर त्यात जर पाहिलं ना, तर त्यात कितीतरी परमाणू उडतायत असं दिसतं. ते खरं तर धुलीकण असतात. ते खरं तर धुलीचे कण असतात. एकदम हलके धुलीचे कण ते उडताना दिसतात त्याच्यामध्ये. लहानपणीचा हा आपला आवडता छंद असायचा बघा. आपण ते धुलीकण असे बघत बसायचो. कसं ते उडतात, त्यांची हालचाल कशी होते, कसे एकमेकात मिसळतात आणि थोडीशी वाऱ्याची झुळूक आली की सगळे धुलीकण एका बाजूला जाताना दिसतात. असं आपण लहानपणी ते पाहिलेलं. तर त्याचंच इथं उदाहरण दिलेलं आहे. किती सुंदर उदाहरण दिलं बघा माऊलींनी, की ज्याप्रमाणे झरोक्यातील सूर्यकिरण घरात पडल्यावर त्यात परमाणू उडतात असे दिसते, त्याचप्रमाणे या रूपाच्या प्रत्येक अवयवांच्या सांध्यातून ब्रह्मांडाचे थवेच्या थवे भ्रमण करीत आहेत असे दिसत आहे पहा. ब्रह्मांड म्हणजे काय? जिथं सूर्य, पृथ्वी, पृथ्वीचे उपग्रह, पृथ्वीसारखे अजून काही ग्रह, ही झाली एक आकाशगंगा. असे कितीतरी आकाशगंगा, असे कितीतरी ब्रह्मांड तुम्हाला उडताना दिसतील. कुठं? तर प्रत्येक अवयवांच्या सांध्यांमध्ये. म्हणजे किती विशाल आणि विराट रूप आहे बघा भगवंताचं. हे विश्वरूप कसं आहे हे याच्यावरून तुम्हाला लक्षात येईल की किती मोठं रूप आहे हे, किती मोठं रूप आहे. आपली दृष्टी काही मीटरच्या पुढे जात नाही. आपली दृष्टी चंद्रापर्यंत जाऊ शकत नाही. चंद्रावर काय आपल्याला थोडी इथून दिसतं. फक्त एक गोल गोळा दिसतो आपल्याला. बरोबर आहे? तर असे चंद्र जे कितीतरी आहेत, त्यांचे सूर्य आहेत, असे कितीतरी ग्रह आहेत, अशा कितीतरी आकाशगंगा आहेत. असे हे एवढं फक्त भगवंताचे एक एक सांध्यांवर दिसतील तुम्हाला. म्हणजे समजा गुडघ्यावर कितीतरी आकाशगंगा दिसतील. मग अख्ख्या शरीरावर किती असेल? म्हणजे ते भगवंताचं रूप किती विराट आहे, किती विशाल आहे. म्हणजे आपण खालून जर बघायला सुरुवात केली तर भगवंताच्या पायाचा अंगठ्याचा नख सुद्धा चंद्रा एवढा उंच दिसेल आपल्याला. पायाच्या अंगठ्याचा नख सुद्धा. किती मोठं रूप आहे बघा हे. किती विशाल रूप आहे भगवंताचं. आणि हे बघायचं म्हणून अर्जुन भगवंताला लाडूगोडी लावत होता. भगवंताची स्तुती करत होता. हे रूप त्याला बघायचं होतं. आता एवढं विशाल रूप अर्जुनाला बघणं शक्य आहे का हो? कसं शक्य आहे? साध्या डोळ्याने बघणं शक्य आहे का हे? आपल्याला शक्य होणार नाही आहे. तेच आता पुढं आहे. विश्वापलीकडेही आणखी पाहावसे काही वाटेल. भगवंत काय म्हणतात की माझ्या प्रत्येक अवयवाच्या सांध्यातून ब्रह्मांडाचे थवेच्या थवे भ्रमण करताना करीत आहेत असे दिसत आहे पहा. म्हणजे झरोक्यातून येणाऱ्या उन्हाच्या तिरक्या किरणामध्ये जसे धुलीकण दिसतात तसे भगवंताच्या एकेका अवयवांवर ह्या ब्रह्मांडाचे असंख्य थवेच्या थवे दिसतील तुम्हाला. म्हणजे किती विराट रूप आहे, किती विशाल रूप आहे याच्यावरून तुम्हाला अंदाज येईल.
या एक एक स्वरूपाच्या अवयवांच्या ठिकाणी सर्व ब्रह्मांड भरलेले आहे ते पहा. आणि जर तुला कदाचित विश्वरूपा पलीकडेही आणखी पाहावसे वाटेल तर त्याबद्दलची काही संकट पडण्याची कारण नाही. तुला जर याच्यापेक्षाही पुढचं तुला काय बघायचं असेल ना अर्जुना, तर त्यात संकट पडण्यासारखं काही नाहीये. या माझ्या शरीरात जे तुला आवडेल ते सुखाने पाहून घे. भगवंत समोर थांबलेले आहेत. विश्वरूप धारण केलेलं आहे. विशाल आणि विराट आणि अथांग अशी मूर्ती समोर आहे. आणि भगवंत काय म्हणतात, की माझ्या या स्वरूपातलं तुला जे रूप आवडतं, जे तुला आवडेल ते सुखाने पाहून घे, असं म्हणतायत भगवंत. याप्रमाणे ते विश्वरूप श्रीकृष्ण पूर्ण प्रेमाने बोलल्यावर अर्जुन आपले रूप पाहत आहे किंवा नाही म्हणून पाहू लागले. भगवंतांनी विश्वरूप घेतलेलं आहे, विराट रूप घेतलेलं आहे, विशाल रूप घेतलेलं आहे. आणि भगवंत काय म्हणतात, की तुला जे आवडतंय ते तू पहा. पण ते सुखानं पहा असं म्हणतात. पण विश्वरूप घेतलेले श्रीकृष्ण पूर्ण प्रेमाने बोलल्यानंतर अर्जुन हे आपले रूप पाहत आहे का नाही म्हणून भगवंत थोडंसं वाकून पाहू लागले. तो तो स्वस्थ बसलेला त्यांच्या दृष्टीस पडला. भगवंताला काय अपेक्षा होती, की माझे विराट रूप पाहून, हे विशाल रूप पाहून अर्जुन आश्चर्यचकित झाला असेल. बरोबर आहे. पण भगवंत बघतात तर काय दिसतं त्यांना, की तो स्वस्थ बसलेला आहे, निर्विकार बसलेला आहे अर्जुन. तेव्हा हा का स्वस्थ बसला आहे ते जे पाहू लागलो, तो हा आपले विश्वरूप पाहण्याच्या आशेस जसा गुंतला होता तसाच दृष्टीस पडलेला आहे. ज्यावेळेस त्याला विश्वरूप पाहायचं होतं त्यावेळेस ज्या आशेमध्ये तो गुंतला होता तसाच आता दिसतोय. विश्वरूप दाखवल्यानंतर जरा आश्चर्य व्हायला पाहिजे ना. आनंद अश्रू त्याच्या डोळ्यातून घळाघळा व्हायला पाहिजे, हात जोडले पाहिजे त्यांना. अशी काहीतरी रिॲक्शन अपेक्षित होती. पण हा स्वस्थ बसलेला दिसतोय अर्जुन. आता असं का झालं? असा प्रश्न जसा भगवंतांना पडला असेल तसा आपल्यालाही पडलेला आहे. असं का झालं? तर याचं उत्तर आपल्याला श्लोक नंबर 8 मध्ये बघावं लागेल. आता त्या श्लोकार्थ आपण वाचूयात. पण या तुझ्या चर्मचक्षूंनी तू मला पाहू शकणार नाहीस. म्हणून मी तुला दिव्य चक्षु देतो आणि मग तू माझी ईश्वरी शक्ती पहा. तर भगवंत हे काय म्हणत आहेत? चर्मचक्षुनी तू मला पाहू शकणार नाहीस, म्हणून मी तुला दिव्य चक्षु देतो आणि मग तू माझी ईश्वरी शक्ती पहा. तर हे जे काय भगवंताचं म्हणणं आहे ते नीट समजून घेण्यासाठी आपल्याला ओव्या वाचाव्या लागतील. मग म्हणे उत्कंठे ओहट ओहट न पडे, आजुजी सुखाची सोय न सापडे, परी दाविले ते पुढे ना कळेची यया. हे बोलोनी देवो हसले, हासोनी देखणिया ते म्हणतले, आम्ही विश्वरूप तरी दाविले, परी न देखसीस तू. आम्ही तुला विश्वरूप दाखवलेलं आहे परंतु तू बघत नाहीयेस. यया बोला ये रे विचक्षणे, म्हणितले हा जे कवणासी ते उणे, म्हणून बका करवी चांदणे, चराऊ पहामा. तर असे विश्वरूप दर्शन दिल्यानंतर
भगवंत सहज अर्जुनाकडे बघतात की याची हा काय करतोय, तर अर्जुन स्वस्थ बसलेला त्यांच्या दृष्टीस पडला. मग भगवंत मनात म्हणतात, याची उत्कंठा अजून कमी झालेली नाही व याला विश्वरूप दर्शनाने आनंदही झालेला नाही. मी ह्याला विश्वरूप दाखवले, पण याला ते आकलन झालेच नाही. बघा भगवंत काय म्हणतात, अर्थात भगवंताची अपेक्षा असणार की विश्वरूप बघितल्यानंतर त्यांना आश्चर्यचकित झालं पाहिजे, आनंदी झालं पाहिजे. पण हा स्वस्थ बसला होता अर्जुन. म्हणजे याला ते आकलन झालेच नाही, हे भगवंताच्या लक्षात आलंय. असे म्हणून देव हसले. देव हसले आणि अर्जुनास म्हणाले, आम्ही तुला विश्वरूप दाखवले, परंतु तू तर ते पाहतच नाहीस. हे बोलणे ऐकून तो बुद्धिमान अर्जुन म्हणाला. भगवंत काय म्हणतात, आम्ही तुला विश्वरूप दाखवले पण तू बघतच नाहीयेस. मग जो बुद्धिमान अर्जुन आहे तो काय म्हणाला बघा, महाराज हा दोष कोणाचा आहे? तुम्ही बगळ्याकडून चंद्रामृत पिवण्याचा प्रयत्न करीत आहात आणि चांदण्याचे भोगते आहेत चकोर पक्षी, बगळे नाहीत. अर्जुन काय म्हणतो याच्यावरनं, बुद्धिमान अर्जुन आहे बरं का, काय म्हणतो बघा, पहिल्यांदा उदाहरण दिलेलं आहे. काय उदाहरण दिलंय की महाराज यात दोष कुणाचा आहे? मी तुमचं विश्वरूप बघत नाही, यात दोष कुणाचा आहे? तर इनडायरेक्टली अर्जुन भगवंत असंच म्हणतोय, श्रीकृष्ण असं म्हणतोय, ह्यात तुमचा दोष आहे. कसं म्हणतोय बघा, यात दोष कुणाचा आहे? तुम्ही बगळ्याकडून चंद्रामृत पिवण्याचा प्रयत्न करत आहात. बगळा कधी चंद्रामृत पितो का? नाही. मग कोण पितं? तर चकोर पक्षी पितो, बगळे नाहीत. अहो महाराज, आरसा स्वच्छ पुसून आपण तो आंधळ्यास दाखवण्याची खटपट करीत आहात. कसं बोलतोय बघा अर्जुन, काय म्हणतोय की आरसा तुम्ही स्वच्छ पुसून आंधळ्यास दाखवण्याचा प्रयत्न करत, त्याला काय दिसतं आंधळ्याला? आरशात काय तर त्याचं रूप दिसणार आहे का? आणि हे ऋषिकेशा, बहिऱ्या पुढे गायन करीत आहात. बहिऱ्याला ऐकायलाच येत नाही तर त्याच्यासमोर गाणं म्हणून उपयोग काय? हे षडगधरा, आपण जाणून बुजून पुष्परागाचा चारा भ्रमरास न घालता बेडकास घालत आहात. काय म्हणतोय अर्जुन की तुम्ही जो पुष्प परागाचा जो चारा आहे तो भ्रमरास द्यायचा असतो. भ्रमर काय करतो की फुलांवर बसतो आणि फुलातले जे कण असतात, पुष्पकण असतात, पराग असतात, त्याचं सेवन करत असतो. म्हणजे तो पुष्प परागाचा चारा कुणाला द्यायला पाहिजे? भ्रमरास द्यायला पाहिजे, भुंग्यास द्यायला पाहिजे. पण तो तुम्ही बेडकास खायला देत आहात. आणि मग तो वाया गेला म्हणून कोणावर रागवता? हा चारा वाया गेला म्हणून तुम्ही कोणावर रागवता? जे विश्वरूप इंद्रियास अगोचर आहे असे शास्त्रांनीही वर्णन केले आहे व जे केवळ ज्ञानदृष्टीलाच पाहता येते, ते जर तुम्ही माझ्या चर्मचक्षूं पुढे ठेवले तर माझ्याने ते कसे पाहावेल? हे जे विश्वरूप आहे ते बघण्यासाठी चर्मचक्षू म्हणजे डोळे हे उपयोगाचे नाहीत. मग त्याला काय पाहिजे असतं? कशाच्या कशाच्या ते दिसतात? तर त्याला ज्ञानदृष्टीलाच ते पाहता येतात. चर्मचक्षूंना पाहता येत नाहीत. म्हणून तुमच्या या चुकीचा उच्चार न करता आपण आपले स्वस्थ बसावे हेच खरं. म्हणून मी गप्प बसलोय.
तुमच्या चुकीचा उच्चार करण्यापेक्षा मी आपलं गप्प बसलो. अर्जुनाचे हे भाषण ऐकून देव म्हणाले, वा अर्जुना, तुझे बोलणे मला मान्य आहे. भगवंताने सुद्धा अगदी मोठ्या मनानं मान्य केलं की हा, तुझं म्हणणं बरोबर आहे, मला मान्य आहे. साच विश्वरूप जरी आम्ही दावावे, तरी आधी देखावया समर्थकी द्यावे. परी बोलत प्रेम भावे, ढसाळ गेलो. काय जाहले न वाहता भुई पेरिजे, तरी तो वेलू विलया जाईजे. तरी आता माझे निजरूप देखिजे, ते दृष्टी देवो तुझ. मग तिया दृष्टी पांडवा, आमुचा ऐश्वर योगू अवघा अघवा. देखोनिया अनुभवा, माझी वडा करी. ऐसे तेने वेदांत वेदे, सकळ लोक आध्ये. बोलिले आराध्ये, जगाचेनी. जर तुला विश्वरूप दाखवायचे तर खरोखर ते पाहण्यास अगोदर आम्ही तुला सामर्थ्य द्यायला पाहिजे होते. आता सामर्थ्य द्यायला पाहिजे होते म्हणजे काय, की तुला बाबा आम्ही ज्ञानचक्षु द्यायला हवे होते, पण ते आम्ही तुला दिलेले नाहीत. परंतु प्रेमाच्या भरात बोलत असता तुला दृष्टी देण्याचे विस्मरण झाले. तुझ्याशी मी प्रेमानं वार्तालाप करत होतो आणि त्यात मी तुला ही दृष्टी देण्यास माझं विस्मरण झाले, म्हणजे मी विसरून गेलो. बघा, अर्जुन भगवंतास दोघांमधलं संभाषण बघा, याच्यातून एक लक्षात येतं की अर्जुनाचा भगवंतावर किती मोठा अधिकार आहे. हा अधिकार कशामुळे येतो? भक्तीमुळे येतो. अर्जुन हा उत्तम भक्त आहे, म्हणून त्याला हा अधिकार आहे. म्हणून त्याने कशी उदाहरणं दिलीत बघा अर्जुनाला. काय म्हणतो बघा, की महाराज भगवंत ज्यावेळेस म्हणतात की तू स्वस्थ का बसलाय, त्यावेळेस अर्जुन काय म्हणतो, महाराज यात दोष कोणाचा आहे? तुमचा दोष आहे, असं डायरेक्ट म्हणतोय भगवंतास. का तर आंधळ्यासमोर आरसा ठेवून का उपयोग आहे, किंवा ज्याला ऐकायला येत नाही त्याच्यासमोर गाणं म्हणून का उपयोग आहे, असं उदाहरण देऊन म्हणतोय की भगवंता, माझ्या चर्मचक्षुंनी मी ह्याच्यापेक्षा जास्त काय बघू शकणार आहे. मग भगवंत अगदी नम्रपणे त्याच्या भक्तास म्हणजे अर्जुनास म्हणतात की हा, मी विसरलोच रे, तुला हे सामर्थ्य द्यायला मी अगोदर पाहिजे होतं, पण तुझ्याशी बोलण्याच्या नादात माझे विस्मरण झाले. नांगरल्याशिवाय जमिनीत पेरल्यास मुळे तो वेल ज्याप्रमाणे वाया जातो, त्याप्रमाणे तुला विश्वरूप दाखवण्याविषयीची माझी खटपट व्यर्थ गेली. तर तुला आता तशी दृष्टी देतो, जिच्या योगाने तुला माझे विश्वरूप पाहता येईल. जमीन नांगरल्याशिवाय जर त्यात आपण पेरणी केली तर वाया जाते ना. ते जे बीज आहे ते जमिनीच्या पोटात गेलं पाहिजे तर ते उगवून येणार, नाहीतर उगवून कसं येईल, ते तर वाया जाणार. तर भगवंत म्हणतात की हा, त्याचप्रमाणे तुला विश्वरूप दाखवण्याकरताची जी माझी खटपट होती ती व्यर्थ गेली. तर तुला आता अशी दृष्टी देतो की जिच्या योगी तुला सर्व विश्वरूप पाहता येईल. आता भगवंत अर्जुनास तशी दिव्य दृष्टी देणार आहेत. मग हे पांडवा, त्या दृष्टीने माझा सर्व अघटित घटनारूप ऐश्वर्य योग्य पाहून
तो आपल्या पूर्ण अनुभवास जाणून घे. तुला मी दृष्टी देतो, मग तू जो माझा हा सगळा ऐश्वर्य योग आहे, तो पाहून घे. जो वेदांनीही जाणण्यास योग्य व सकळ लोकांचा आदिपुरुष व सर्व जगास परमपूज्य तो श्रीकृष्ण परमात्मा याप्रमाणे बोलला. भगवंतांनी कबूल केलंय की मी तुला आता दिव्य दृष्टी देतो, मग तू हे माझं ऐश्वर्य पहा. खरंच आहे, ऐश्वर्यच आहे हे. आपल्याकडे एखादी गाडी, बंगला असेल, शेती असेल, फार्म हाऊस असेल, तर आपण लोकांना बोलून बोलून दाखवू, चल 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 चहा घ्यायला चल घरी. का? त्याचं घर मोठं असतं ते बघायला जा. चल चल शेतात चल, हुरडा खाऊयात. का? शेती दाखवायची असते, फुशारक्या मारायच्या असतात. मग हे तर विश्वरूप आहे. एकेका अवयवावर, एकेका सांध्यांवर कितीतरी आकाशगंगा पेलवणार हे विश्वरूप, एवढं मोठं विश्वरूप आहे. म्हणजे ते ऐश्वर्यच झालं ना. भगवंताचं ते ऐश्वर्यच आहे. आता ते बघण्यासाठी भगवंत अर्जुनास दिव्य दृष्टी कशी देतात? दिव्य दृष्टी दिल्यानंतर अर्जुनास हे सगळं विश्वरूप दर्शन कसं होतं? त्याचं वर्णन आपल्याला पुढच्या भागात आपण वाचूयात. सर्वांनी डोळे मिटायचे आहेत, हात जोडायचे आहेत आणि जे आपण आत्ताच वाचन केलेलं आहे, असं जे विश्वरूप, भगवंताचं जे विश्वरूप आहे, जे मोठं विराट आहे, अगाध आहे, ते डोळ्यासमोर आणण्याचा प्रयत्न करायचा आहे. बोला कुंडली कवरदेव हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, सर्व संतों की जय. जय जय रघुवीर समर्थ. धन्यवाद.